गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. काल होतं संडे आणि काल मॉर्निंग अजय गावाकडे निघून गेला. सो काल अजयचे काका वगैरे पण घरी आले. त्यानंतर मग आम्ही थोडंसं मला बाहेरचे काम होते, म्हणजे नगरला जायचं होतं. सो तिथे जाऊन काही कामं केली, भरपूर ड्रायक्लीनचे कपडे वगैरे द्यायचे होते. सो ते वगैरे देऊन आलो आणि मग रात्री तिथूनच मेघाकडे चालले गेलो. सो येईपर्यंत घरी जवळपास 10 वाजले. सो आज अजय सुट्टीवर आहे, म्हणजे मे बी आज हॉस्पिटलच नसेल. सो आज संध्याकाळपर्यंत येईल. सो अन्वीला सोडायची ड्युटी आज माझ्यावर आहे. सो बघते आता जाता जाता पल्लूला सोडते आणि अन्वीला पण. म्हणजे गाडी माझ्याजवळ असली तर थोडंसं फ्रिक्वेंटली होऊन जातं की कुठे इमर्जन्सी जाता येतं आणि मग अन्वीला घ्यायला पण बरं होऊन जातं. सो असं सगळं सुरू आहे. आता उठवते तिला, आधी तिचे कपडे प्रेस करून घेते. ॲक्च्युली कपडे प्रेसला द्यायचे होते, पण सॅटर्डेला दिली असते तर आज थोडेसे भेटणं मुश्किल झालं असतं. मेन म्हणजे तिच्या स्कूलचे कपडे. सो वेळेवर प्रेस करून घेतो आम्ही तिचे स्कूलचे कपडे. सो तिला उठवते, तिचे आंघोळ घालते. स्वयंपाक ऑलमोस्ट झालेला आहे, फक्त दह्याची कढी करायची आहे मला. बाकी आज दिवसभर रुटीन पूर्ण बिझी आहे. सो बघू, चला बघ काय काय होतं आजच्या दिवसात. आणि स्टे ट्यून. उठा अन्वी, अन्वी पडशील इकडे. आल्यानंतर औषध पण घेऊ. ते खोकत त्यांना काढ नाही बाहेर नाही, ते मला वाटतं सुतपला दे आणि धुनी करावं लागते सरळ सरळ. कारण ते औषध किती दिला ना तरी तिला ह्या नाही आहे ना, इन्फेक्शन नाही राहिला आता. चल फास्ट. तर असं झालं मॉर्निंगचं रुटीन. आणि त्यानंतर अन्वीला स्कूलमधून घेऊन आली. पल्लू पण जेवण करून निघून गेली लायब्ररीसाठी. सो काही बेडशीट वॉश करायला घातली होती, कारण आज भरपूर ऊन निघाली होती आणि रात्रीला भरपूर पाऊस येऊन गेलेलं होतं. सो बेडशीट्स पेंडिंग होते माझे, काही बेडशीट्स घेऊन आणले होते कॉटनचं. सो त्यांना पाण्यातून काढायचं होतं. सो जेवढे पण व्हाईट बेडशीट होते त्यांना एका राऊंडमध्ये मशीनमध्ये लावून घेतलं होतं आणि ते सगळे जेवढे पण कवर्स आहेत उशीचे कवर एका साईडला ड्राय करायला घालते आणि बाकीचे जेवढे पण आहेत ते दुसऱ्या रूममध्ये वाळू घालते.
इथे बऱ्यापैकी ऊन येतं दुपारच्या वेळेला, त्यामुळे ऑलमोस्ट कपडे माझे वाळून जातात. कुठलेही कडधान्य जरी वाळवायचे असलं तरी वाळवल्या जातात. आधी असं वाटायचं जेव्हा आम्ही हा फ्लॅट घेतलं, बॅक साईडचं व्ह्यू असल्यामुळे असं वाटत होतं मला की मला प्रत्येक गोष्ट वाढवण्यासाठी मे बी टेरेसवर जावं लागेल. सो तो एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो लेडीजचा असतो की एखादी गोष्ट वाढवण्यासाठी आपल्या घरातच जागा असायला हवी. सो तो एक माझा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व झाला. मी इझिली वाळू घालू शकते. समोर हॉलमध्ये पण भरपूर प्रमाणात ऊन येते आणि बॅक साईडला पण भरपूर प्रमाणात ऊन येते. सो ऑलमोस्ट सगळं वाढून जातं. दिवसभर जर ऊन घातलं तर चक्क डायरेक्ट ऊन येत असल्यामुळे छान कपडे कडक वाढल्या जातात. सो वाळू घालत असतानाच ढगाळ वातावरण आलं, मग पुन्हा ऊन आली. सो असं सगळं सुरू आहे. बघू आता ऑलमोस्ट जर दिवसभर ऊन असली तर सगळे कपडे वाळून जातात. नाही तर पाऊस आला तर मग खूप प्रश्न येतो की एवढे कपडे घरामध्ये कुठे घालायचे. कारण स्टँड पण एका लिमिटमध्येच घेतलेला आम्ही की जेणेकरून पावसाळ्यात यूज करता येईल आणि जेवढे पण आपले डेली वेअरचे कपडे आहेत ते वाढवता येईल. तू आधी प्रॉमिस कर मला, रडणार नाही, मस्त्या करणार नाही, आई बाबांना त्रास देणार नाही, पक्का? आणि अजून स्कूलमध्ये मस्ती करणार नाही, अजून सकाळी रडणार नाही, आंघोळ करणार पटकन, टिफिन संपवणार. हां ठीक आहे. हां तेव्हाच मी नाव ओपन करून दे. तू जर मस्ती केली तर मी त्या काकांना वापस देऊन दे. सो फायनली अन्वीचा लॅपटॉप आला आणि या गोष्टीसाठी ती एवढ्या वर्षापासून लागली आहे. म्हणजे गेल्या 1 वर्षापासून ती लागली. आम्ही जेव्हा आपण लॅपटॉप काढायचो काम करण्यासाठी, काल जसं मी काढलो तसं परवाच्या दिवशी काढलो, तेव्हापासून तिला ते मग पुन्हा आठवलं की मला पण हवा आहे. सो हा एक छान खेळणं आहे जो लहान मुलं म्हणजे 3 वर्षाच्या वरचे जे आहेत त्यांना ज्यांना समजते ABCD त्यांच्यासाठी बेस्ट आहे ते. सो स्क्रीन टाईमपेक्षा असं काहीतरी खेळण्यामध्ये ते गुंतले तर बरं राहतात.